डाळी यांनाच पल्सेस असं म्हणतात आणि ह्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा असा भाग आहे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये कोणती ना कोणती डाळ असतेच। आयुर्वेदामध्ये तसेच आधुनिक शास्त्रामध्ये देखील डाळी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण की यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात। परंतु ह्या डाळींचे काय फायदे आहेत, कोणती डाळ कोणी खावी, प्रकृतीनुसार कोणती डाळ कोणी खावी किंवा आजारानुसार कोणत्या आजारामध्ये कोणती डाळ खावी, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कोणती डाळ खावी, शुक्रवर्धन करायचं असेल, शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर कोणती डाळ खावी, वाताचे आजार असतील तर कोणती डाळ खावी किंवा कोणती डाळ खाऊ नये, किंवा पर्टिक्युलरली प्रत्येक डाळीचे काय गुणधर्म आहेत, आपल्या शरीरासाठी काय त्याचे फायदे आहेत, किंवा कोणती डाळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात, या सर्वांबद्दलची माहिती बऱ्याच जणांना नाही। म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्याबद्दलची माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। डाळी खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना पोटात गॅसेस होतात, मलावष्टंभ होतो, पोट साफ होत नाही, त्यामुळे बरेच जण डाळ खाण्यासाठी टाळाटाळ करतात। परंतु बरेच जण डाळ खातात परंतु मग गॅसेस होतात म्हणून गॅसच्या गोळ्या देखील खातात। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की डाळ खाल्ल्यामुळे नेमके गॅसेस का होतात, आता गॅसेस होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, आणि कारण की डाळ ही प्रोटीनची उत्तम सोर्स आहे आणि डाळ खाणं हे आवश्यक आहे। शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन सोर्स असलेल्या डाळी ह्या रोजच्या आहारात असणं देखील आवश्यक आहे। जर योग्य पद्धतीने जर तुम्ही डाळ खाल्ली तर गॅसेस देखील होणार नाही। तर सगळ्यात आधी आपण बघूयात की डाळ खाल्ल्यावर नेमके गॅसेस का होतात। तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बहुतेक डाळी ह्या वातुळ सांगितल्या आहेत। बऱ्याचशा डाळी ह्या गुरु देखील आहेत, म्हणजे पचायला जड आहेत। बऱ्याचशा डाळींमध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात, त्यामुळे त्यांचं पचन व्यवस्थित होत नाही आणि पचन झालं तरी ते मोठ्या आतड्यांमध्ये तसेच राहतात आणि त्या डायजेस्ट होईपर्यंत त्या ठिकाणी बॅक्टेरिया तयार होतात आणि ते गॅस निर्माण करतात। म्हणून बऱ्याचशा डाळी खाल्ल्यानंतर गॅसेस होण्याची तक्रार निर्माण होते। दुसरं कारण म्हणजे डाळींमध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात आणि जास्त फायबर्स खाल्ल्यामुळे सुद्धा आपली पचन क्रिया खराब होते आणि त्यामुळे देखील गॅसेस होऊ शकतात। तिसरं कारण म्हणजे ज्या लोकांची स्लो मेटाबॉलिझम आहे, पचनक्रिया आधीच मंदावलेली आहे, अशा लोकांनी जास्त फायबर्स असलेल्या डाळींचं सेवन जर केलं तर पचनक्रिया मंद असल्यामुळे त्या व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे गॅसेस होऊ शकतात। गॅसेस होण्याचं चौथं कारण म्हणजे व्यवस्थितरित्या डाळ न शिजवणं। डाळ कच्ची राहिली तरी सुद्धा त्यामुळे गॅसेस होऊ शकतात। डाळीमध्ये मसाले जर घातले नाही तर त्यामुळे सुद्धा गॅसेस होऊ शकतात। म्हणून डाळ योग्य पद्धतीने शिजवणं देखील तेवढंच गरजेचं आहे। तर डाळ शिजवण्याची योग्य पद्धत म्हणजे काय, तर जी डाळ आपल्याला शिजवायची आहे ती सुमारे 2 ते 3 तास तरी पाण्यामध्ये भिजू घालावी। 6-7 तास भिजू घातली तर ते अतिशय चांगलं मानलं जातं। आणि पाण्यामध्ये आपण जेव्हा डाळ भिजू घालतो तेव्हा त्यातील जे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत ते पचायला हलके होतात आणि ते पचायला हलके झाल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते आणि गॅसेस निर्माण होऊ देत नाही। दुसरं म्हणजे जेव्हा आपली डाळ चांगल्या पद्धतीने शिजली जाते, कच्ची डाळ खाल्ल्यामुळे सुद्धा गॅसेस होण्याचे चान्सेस वाढतात। म्हणून डाळ आधी चांगली शिजली की नाही ते देखील चेक करावं। डाळ कधीही कुकरमध्ये न शिजवता ती पातेल्यामध्ये शिजवावी, त्यामुळे पचायला हलकी होते। चौथं म्हणजे डाळ शिजून झाल्यानंतर त्यामध्ये गाईचं तूप, हिंग, जिरे, आले यांची फोडणी देणं देखील अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे गॅसेस होत नाही, डाळीचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते। तुम्हाला माहिती आहे का कोणत्या डाळीने जास्त गॅसेस होऊ शकतात, तर वाटाणा, हरभरा म्हणजे चणा डाळीने जास्त गॅसेस होऊ शकतात। म्हणून त्या डाळी खाताना काळजी घेणं आवश्यक आहे। कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तींनी कोणती डाळ खावी हे तुम्हाला माहित आहे का? जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ ह्या डाळींचं सेवन करावं, परंतु वाटाणा किंवा चण्याची डाळ खाणं टाळावं। जर तुमची पित्त प्रकृती असेल तर तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ खावी। उडीद डाळ देखील तुम्ही खाऊ शकता, परंतु जास्त मसालेदार डाळी खाऊ नये। तूर डाळ कमी प्रमाणातच खावी, चना डाळ देखील कमी प्रमाणात खावी, त्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते। जर तुमची कफ प्रकृती असेल तर तुम्ही मसूर डाळ, चना डाळ तसेच
तूर डाळ देखील खाऊ शकता, परंतु उडीद डाळ कमी प्रमाणात खावी, त्यामुळे कफदोष वाढू शकतो, वजन वाढू शकतं। वेगवेगळ्या ऋतूनुसार देखील डाळींचं सेवन करणं आवश्यक आहे। वसंत ऋतूमध्ये तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ, चना डाळ, उडीद डाळ ह्या डाळींचं सेवन करू शकता। ग्रीष्म ऋतूमध्ये मात्र उडीद डाळीचं सेवन करू नये, मूग डाळ, मसूर डाळीचं सेवन करावं, कारण की ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णता जास्त वाढलेली असते, पित्तदोष वाढलेला असतो, म्हणून शरीराला शांत ठेवणाऱ्या डाळी खाणं गरजेचं असतं। आणि म्हणूनच आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी कमी तिखट आणि कमी मसाले घातलेल्या डाळींचं सेवन करावं। वर्षा ऋतूमध्ये मात्र मूग डाळ, तूर डाळीचं सेवन करू शकता, चना डाळीचं सेवन मात्र करू नये। बरेच जण पावसाळ्यामध्ये चना डाळीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ जसे की बटाटे वडे किंवा भजे यांचा आस्वाद घेतात आणि मग त्यामुळे त्यांचं पचनक्रिया बिघडते आणि गॅसेस होऊ शकतात। पावसाळ्यामध्ये आपला अग्नी मंद झालेला असतो, म्हणून डाळीमध्ये मसाले वापरणं देखील तेवढंच गरजेचं असतं। शरद ऋतूमध्ये मूग आणि मसूर डाळीचं सेवन करावं, उडदाची डाळ किंवा चना डाळीचं सेवन सहसा टाळावं, कारण की शरद ऋतूमध्ये देखील उष्णता वाढलेली असते, आपल्या शरीरातील पित्तदोष देखील वाढलेला असतो, म्हणून जास्त तिखट मसाल्याची डाळ खाऊ नये। तसेच ज्या डाळी गरम पडतील अशा डाळींचं सेवन देखील करू नये, ज्या पित्तदोष कमी करायला मदत करतील अशा डाळींचं सेवन करावं। हेमंत ऋतूमध्ये आपला अग्नी चांगला असतो, भूक चांगली असते, म्हणून ह्या काळामध्ये तुम्ही उडीद डाळ, चना डाळ, तूर डाळ ह्या डाळींचं सेवन करू शकता। त्यानंतर येणारा शिशिर ऋतू, त्यामध्ये तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ, चना डाळीचं सेवन करू शकता। जर तुम्हाला ऍसिडिटी आणि गॅस होतच असेल तर तुम्ही सुरुवातीला कमी प्रमाणात डाळीचं सेवन करा, हळूहळू मग त्याची क्वांटिटी वाढवा। आणि जर तुम्हाला वात प्रकृतीचे असाल आणि डाळी आवडत असेल तर तुम्ही योग्य डाळ निवडा, जसं की मुगाची डाळ तुम्ही घेऊ शकता, परंतु रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात डाळ खाऊ नये। आणि रात्रीच्या वेळी जर तुम्हाला डाळ खायची असेल तर तुम्ही रात्रीचं जेवण 7 वाजेच्या आधी करावं। डाळीला फोडणी देणं देखील तेवढंच गरजेचं आहे। फोडणीमध्ये हिंग, जिरे, आलं, गाईचं तूप हे घालावं, जेणेकरून गॅसेस होणार नाहीत किंवा ऍसिडिटी होणार नाही। बरेच जण सर्व डाळी एकत्र करून त्याचे पदार्थ बनवतात किंवा डाळ बनवतात, परंतु वेगवेगळ्या डाळी मिक्स करून तयार करणं ते देखील अगदी चुकीचं आहे, कारण की काही डाळी ह्या पचायला जड आहेत, गुरू आहेत, काही डाळी पचायला लघु आहेत म्हणजे हलक्या आहेत, काही डाळी गुणाने उष्ण आहेत तर काही डाळी गुणाने शीत आहेत, आणि प्रत्येक डाळीचे गुणधर्म वेगवेगळे असल्यामुळे त्या जर एकत्र करून खाल्ला तर त्याचा फायदा न होता आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं। म्हणून जर तुम्हाला वेगवेगळ्या डाळींचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही आज जर मुगाची डाळ बनवली तर उद्या तुरीची डाळ बनवा, नंतर चण्याची डाळ बनवा, असं तुम्ही वेगवेगळ्या डाळी वेगवेगळ्या दिवशी बनवू शकता, किंवा ऋतूनुसार आपल्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा, परंतु सर्व डाळी मिक्स करून त्याचे पदार्थ बनवू नका। वेगवेगळ्या डाळी शिजवण्यासाठी किंवा डाळींचं सूप तयार करण्यासाठी पुढील पद्धतीने डाळीचं सूप तयार करावं। आधी डाळ आपल्याला 2-3 तास पाण्यामध्ये भिजू घालायची आहे, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। समजा 50 ग्रॅम डाळ घेतली तर त्यामध्ये 400 ml पाणी टाकायचं आहे आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर तडका पॅनमध्ये गाईचं तूप टाकून त्यामध्ये हिंग, जिरे, आले आणि थोडंसं सेंधव मीठ टाकायचं आहे। त्यानंतर त्या डाळीचं सेवन करायचं आहे। जर तुम्हाला चना डाळ खायची असेल, चना डाळमुळे ॲसिडिटी होत असेल, वात वाढत असेल तर ते होऊ नये यासाठी चना डाळ शिजवताना त्यामध्ये तेल किंवा तूप टाकावं आणि नगभर चुना टाकावा, त्यामुळे डाळ आपल्याला बाधत नाही, पचायला व्यवस्थित पचते। चवळी शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये धने, जिरे, आले, लसूण यांची फोडणी घालावी, त्यामुळे वात वाढत नाही, गॅसेस होत नाही, पोट साफ व्हायला मदत होते। जर तुम्हाला किडनी स्टोन असेल आणि त्यासाठी कुळथाच्या डाळीचं कढण अतिशय उपयुक्त ठरतं तर यासाठी 50 ग्रॅम कुळथाची डाळ, सुमारे मूठभर कुळथाची डाळ घ्यावी, त्यामध्ये 400 ml पाणी टाकावं, कुळीत चांगली शिजून घ्यावी। त्यानंतर गाईच्या तुपामध्ये हिंग, जिरे आणि सेंधव मीठ घालून त्याची फोडणी द्यावी। असं कढण सकाळ संध्याकाळ घेतलं तर स्टोन विरघळून बाहेर पडायला मदत होते। जर तुम्ही उडदाच्या डाळीपासून बनवलेले दही वडे खात असाल तर ते देखील तुम्हाला नुकसान करू शकतात, कारण की दही हे अभिषंधी सांगितलं आहे
उडदाचे वडे हे तळलेले असतात आणि मग पचायला अजून जड होतात, गुरू होतात. त्यामुळे हे दोन्ही कॉम्बिनेशन आयुर्वेदामध्ये निषिद्ध सांगितलं आहे, विरुद्ध आहार सांगितला आहे. यामुळे आपली पचनक्रिया मंदावते. जर तुम्हाला संधिवात असेल तर संधिवाताचं दुखणं वाढू शकतं. तुम्हाला स्किन डिसीज असतील तर त्वचा विकार देखील जास्त वाढू शकतात. तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने शिजवलेली डाळ तसेच योग्य मसाले घालून तयार केलेली डाळ आपल्याला बाधत नाही, तिने ऍसिडिटी होत नाही. तसेच तुमच्या प्रकृतीनुसार जर तुम्ही डाळ खाल्ली तर तुम्हाला डाळीतील प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स ह्या सर्वांचा फायदा होईल. आणि वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या डाळी खाल्ल्या तर त्याचा देखील फायदा होईल. तर अशा प्रकारे तुम्ही देखील वेगवेगळ्या डाळींचा समावेश आपल्या प्रकृतीनुसार करावा. वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या डाळींचा समावेश करावा. योग्य पद्धतीने शिजवलेली डाळ आपल्याला फायदेशीर ठरते. म्हणून आजपासूनच तुम्ही देखील डाळींचं सेवन करायला सुरुवात करा आणि त्याचे फायदे घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.